हा शिकार करायला लागलाय, बघूया कोणता तरी फुगा फुटतो की नाही। पोट पोट लागलाय तो। नमस्कार मित्रांनो, मी रोहित दवडे माझ्या गोराई करोळीत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। काय मग मंडळी, कसे आहे सर्व? ठीक आहेत ना? तर मित्रांनो, आज आहे 14 जानेवारी। तर आज आहे आपली अक्साला ऐरंगलची जत्रा। तर मी आणि मनस्वी आणि प्रांजल आम्ही तिघं चाललो आहेत। तर आम्ही दरवर्षी लवकर जातो, तर आता घरीच आपल्याला दुपारचे 3:30 वाजले आहेत। तर आणि जसं काही भरती येते ना, ही जत्रा कशी बीचवरती असते, तर जसं काय भरती येते ना, तर तसं पोलीस वगैरे असते, ते गार्ड्स वगैरे असतात ना, सर्व पब्लिकला बाहेर काढतात। तर आताच आम्ही घरून उशिरा निघतोय आणि दरवर्षी जातो त्याप्रमाणे यावर्षी पण आम्ही जातो आहे तिघंजणं। चला फटाफट निघूया, आपल्याला जायचं आहे इथून मारवेला जायचं आहे, म्हणजे मीन्स मनोरीला जायचं आहे। तिथून मग बोटनी क्रॉस करून मग मारवेनी आपल्याला मग अक्सापर्यंत पोचायचं आहे। खूप लॉंग डिस्टन्स आहे। चला फटाफट निघूया आपण। तर चला आता डायरेक्ट मी व्हिडिओ स्टार्ट करेन मे बी मनोरी बोटीमध्ये। दुसरा बोट ऑलरेडी लागला आहे, मामा तिकीट काढून येत आहे। तर मित्रांनो, आता मी बोटमध्ये आहे, बोट आणखी भरलेलं आहे, त्यासाठी वेट करत आहेत। आता आपण मनोरी साईडला आहे आणि त्या साईडून गेलो की मारवे। तर मित्रांनो, आता बोटने क्रॉस करून आम्ही मनोरीवरून मारवे साईडला आलो आहे। तर बघू शकता आपला गोल्डन टेम्पल पागोडा। आता हा मारवे बीच आहे। हां मनू चल। आणि आज आपण जाणार आहेत अक्साला, हे अक्षयवाले मामा आहेत त्यांच्या घरी। हे चल मनू पटापट, चला बसा बसा। मामा आता कुठे पोचलो आपण? जेजेला पोचलो आणि आपल्याला अजून जायचं आहे लांब, तर ट्रॅफिक भरपूर आहे। बघ लाईन लागले बस। हा ऐरंगल स्टॉप आहे आणि मेन एंट्रन्स इथून आहे। तर आपण पुढे जाऊया, बाकी गावातून जाऊया। तर मित्रांनो, आता आम्ही गाडी पार्किंगला लावली आहे, मीन्स मास्तरवाडीला। राजू वाडे जे आपले भाऊजी आहेत, निकेश भाऊजी, त्यांचा भाऊ, त्यांची सासरवाडी आहे इकडे मास्तरवाडीला। तर त्यांच्या सासरवाडीची इथे पार्किंगला लावलं आहे आणि ऑलरेडी ते लोक पण गेले आहेत जत्रेमध्ये फिरण्यासाठी। तर आम्ही पार्किंगला लावली आहे गाडी आणि मनस्वी आणि मी आणि प्रांजल आम्ही निघतो आहे फटाफट। आणि संध्याकाळचे आता वाजल्यात 5 आणि आणखीन आम्ही पोचलो नाही तिकडे। चला आता फटाफट जाऊया आपण। हे पोरांनो, चला फटाफट, धाव घ्यायची की नाही? एक 15 ते 20 मिनटं चालल्यानंतर आम्ही आता आपल्या जत्रेमध्ये जाण्याच्या एंट्रन्सच्या इथे पोचलो आहे। भाटेगाव त्या साईडने आपण जाणार आहे। नेहमी आपण ऐरंगल स्टॉपच्या इथून एंट्री घेतो, पण यावेळेस आपण पुढून एंट्री घेतो आहे भाटेगावाच्या इथून। तर नेहमी आपण फर्स्ट चर्चमध्ये जातो, त्यानंतर जत्रा फिरतो। तर यावेळेस आपण फर्स्ट जत्रा फिरणार आहोत, त्यानंतर मग चर्चच्या इथे पोचणार आहोत। तर चला बघूया यावेळी जत्रेमध्ये किती धमाल आहे ते 2024च्या। आणि यावेळेस अंजलीनं आले, मी दोघांना घेऊन आलो आहे, मनस्वी आणि प्रांजलला। तर हे बघू शकता, हेच एंट्री आहे।
इधर जाना पड़ेगा, इधर से आपको इधर से दूर पड़ेगा। मास्क सर्व कोणाला पाहिजे मास्क ते नंतर घेऊया बाबा उशी। आपण कधी या साईडने नाही गेलो होतो ना म्हणू। खुश इकडे बघा खुश पहिला फिरूया काय पाहिजे। पूर्ण खेळणी वाले हे मनस्वी आणि प्रांजल फक्त तेच बघतात हे पाहिजे ते पाहिजे घेतल्यानंतर 2 दिवस पण टिकवत नाही है ना। तर यावर्षी असं वाटलं नव्हतं काही जत्रेला येणार पण अचानकमध्ये तयारी केली दुपारी 3 वाजता आणि फायनली आता 5:15 वाजले आहेत आणि आम्ही जत्रेमध्ये आहे। खूप ट्रॅफिक जाम होती त्यासाठी उशीर झाला नाही तर कमसे कम अर्धा तास आधी आम्ही आलो असतो। तर नेहमी आम्ही एरंगलच्या इथून येतो पण यावेळेस आम्ही भाट्या गाव आहे तिथून एंट्री घेतली आहे। तर आणखीन बीचवरती पण नाही पोचलो आहे। मेन जत्रा ॲक्च्युली बीचवरती असते आणखीन बीचवरती पोचलो नाही। तर चला फटाफट जाऊया आपण बीचच्या साईडला। धीरू पण आला आहे धीरूचा बड्डे आहे बघूया धीरू भेटतो की नाही। धीरू भेटला त्याचा हॅपी बड्डे इथेच विश करूया त्याला आपण। हे चला लवकर म्हणू काय नंतर आता नाही आणखीन आपण बीचवरती नाही पोचले म्हणू। बघ मास बघ कवट्या महाकाल तर बघू शकता हे आपल्या जत्रेतला भेटणारा खाऊ आहे। चला पहिला आपण जाऊया फिरूया। फायनली आम्ही बीचवरती पोचलो आहे। नेहमी आम्ही पुढे तो आकाश पाळणा दिसतोय त्या साईडने एंट्री घेतो आणि यावेळेस आम्ही बॅक साईडने एंट्री घेतली भाट्या गावातून। बघू शकता ही मुंबईची खूप मोठी जत्रा आहे एरंगलची जत्रा। ही जत्रा फर्स्ट जेव्हा नवीन वर्ष होतं तेव्हा फर्स्ट संडे सोडून सेकंड संडेला असते दरवर्षी। अक्षा धारोलीची ओळखीची तर आहेत आणि प्लस आपले गोराईचे पण आल्यात। त्याचं जाणार म्हणू बोले बघ ह्याच्यात जाणार हो इकडे बोलव। हा छोटा आकाश पाळणा आहे। आणि तिकडे मोठा आकाश पाळणा आहे ना तिकडे चर्च आहे तर आपल्याला तिकडे जायचं आहे। आमच्या यो आपलं राजूभाई आहे हे राजूभाई भेटलाय जत्रेमध्ये बघ चढा 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 प्रांजल चढ। हम लोग खाते में अरे जा जा अरे जा लवकर चला लवकर पटापट। तर मित्रांनो बघू शकता ब्रेक डान्स आहे। मी फक्त जत्रा फिरण्यासाठी येतो असे पाळण्यामध्ये वगैरे बसत नाही। कोणाला बसायचं आहे
याच्यामध्ये बसायचं आहे. कोण बसणार? मी नाही बसत. डोलीताई भेटली ना तर तिच्या सोबत बसा काय. चला आता डोलीताईला शोधूया. तर बघू शकता आपण चर्चच्या इथे जवळ पोचलो आहे. ही सर्व पब्लिक रिटर्न जाणेवाले आहे आणि आपण आता चर्चमध्ये जाणार आहोत. कारण का आपण भाट्या गावातून त्या साईडने एंट्री घेतली होती. सन बोनेचर चर्च. तर आता आपण जाऊया आतमध्ये. कितीला कॅन्डल? 30 रुपये दादा. 50 वाला 30 ला देते घ्या. ये म्हणू पकड. हार देऊ काय? नाही नाही कॅन्डल बस. म्हणू दे पैसे. पैसे दे आंटीला. थांब थांब. थँक्यू. तर आपण ही कॅन्डल घेतल्यात आणि आता आपण चालू आहे चर्चमध्ये. वाव काय छानपैकी आता चर्च सजवला आहे. मध्ये मध्ये चल. तिथे 3 लाईन आहेत. मेन स्टॅच्यू वरती आहे, एक राईट लेफ्ट आणि मध्ये. तर आपण मधल्या लाईनीमध्ये आहोत. पाय पड. कॅन्डल दे अंकल. दोघं तिला दे ना थोडेसे कॅन्डल. पाय पडा पाय पडा. कॅन्डल ठेवा तिथे. पाय पड प्रांजल. चला चला आता आपण चर्चमधून एक्झिट घेऊया. या साईडला बसण्यासाठी पण व्यवस्था आहे. चर्चमधून आले की शांत एक थोड्या वेळ बसण्यासाठी आहे. नाश्ता वगैरे करण्यासाठी आहे. वॉशरूम पण आहेत इथे लेडीज जेंट्स दोघांसाठी. आणि आता आपण बाहेर निघूया बीचवरती. आता पुन्हा आपण बीचवरती जाऊया. आणि आता आपण निघणार आहोत आकाश पाळण्याचे. ते मोठा आकाश पाळणा आहे तिथे आणि या साईडने म्हणून. आणि नंतर मग पुढेच राईट साईडला मोदकाकू आपण असे समोरच बघू शकता तुम्ही. सनसेट होत चालला आहे. जेवढ्यापर्यंत सूर्यदेव वरती आहे तेवढं आपल्याला जत्रा फिरायला भेटेल. त्यानंतर जसं सनसेट झाला जार भरत येईल तसं मग जत्रा पण संपत येईल. खाऊ तर मिठाई. फायनली नेहमीप्रमाणे आपण आता चर्चमध्ये जाऊन आकाश पाळण्याचे इथे आलो आहे. आकाश पाळण्यासाठी लाईन लागली आहे.
इथे पण ब्रेक डान्स आहे. तर यावेळेस मोदका कुवा नाही आहे आणि डी जे पण नाही आहे जत्रेमध्ये. बीचवरती असणारा डी जे. चला आपण एंडिंगला आलो आहे. दगडू सेट हे फिरता फिरता दगडू भेटलाय. मी याच्यात बघितला मला मगाशी कोण ओळखीचा येत आहे. एकाच तुझी जोडीवाली काय इथंच मिळलाय. आम्ही पण आताच मिळलाय. राजू मिळला. मोबाईल चालू केला मी मगाशी कोणतरी ओळखीचा येत आहे. बरं काय चालत होता. चला आता तिकडं आम्ही फिरून येऊ. चल तिकडे मागून या सगळं ओळखी. चल आम्ही चालले आता बाहेर निघत आम्ही जत्रा फिरली करते. भाऊ बी घ्यायचा आता निघायचा. का शिकार करायला लागलाय. बघूया कोणता तरी फुगा फुटतो की नाही. पोट पोट लागलाय तो. बर्थडे बॉय हॅपी बर्थडे. थँक्स. होय थँक्स नाही. बाकी कुठं आहे. काय बोलतो व्हिडिओ काढतो. चॉकलेट दे बघ तुला. हे फक्त बॅग आहे. बॅग मध्ये काय भरलेलं आहे. बाय बाय. मारा हो दे वापस रे. ये कैसे दिया. और ये सब दोनों ये दोनों मिक्स आएगा क्या. इसमें दोनों मिक्स आएगा ना. हाँ या ना. तर मित्रांनो आता अंधार होत चाललाय. तर आता आपण इथून बाहेर निघणार आहे. काय काय घेतला मनू. खाऊ घेतला. घेतला ना. मजा आली जत्रेमध्ये. आवाज तर काढ करू. आवाज तर हे कर. बघूया कोणाच्या जोरात आवाज निघतो. वरती करायचा वरती. अरे वा. चला आता निघताना सर्व एकत्र निघतायत. मनस्वी प्रांजळ डॉली चेतन. चेतन ए चेतन. ए केस भारी वाटतंय की नाही. मनस्वी आणि प्रांजल मारामारी करताय. तर मित्रांनो जत्रा फिरून झाली आहे. आता बाहेर निघतोय आणि सर्वजण भेटले. डोली धीरज योगेश विकास विशाल स्वीटी चेतन खूप सर्वजण भेटले. आणि जत्रेमध्ये फिरताना पण खूप जण भेटले होते. तर आता मी बाहेर फिरतोय आणि जत्रेमध्ये सारखे अनाऊन्स करत असतात म्हणून मी त्यासाठी प्रांजलचा हात पकडूनच ठेवला आहे. म्हणजे जत्रेमध्ये कसं खूप गर्दी असते. थोडा पण हात सोडला तर लहान पोरं हरवतात. त्यासाठी त्यांचा हात पकडूनच आहे. आणि डोलीने मनस्वीचा हात पकडला आहे. तर ते मागून येतात आहे. आता बाहेर निघालो आहोत आम्ही. आणि आत्ता नंतर मग जायचं आहे धारोली गावामध्ये. कारण की आज धीरजचा बड्डे आहे. आणि योगेश इकडेच राहतो. म्हणजे धीरजचा भाऊजी. एप्रिल महिन्यामध्ये डॉली आणि योगेशचं लग्न आहे. तर आज
मे बी काहीतरी सरप्राईज पार्टी असेल धीरजसाठी. तर आम्ही जाणार आहोत दारोली गावामध्ये. ए बर्थडे बॉय कुठे आहे? बर्थडे बॉय झोपला काय? धीरूभाई का बर्थडे. चला 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 पटापट पटा. रोशन कुठे गेला रे? रोशन दिसत नाही. रोशन कुठे? भाई तुझा शिर्डीचा प्रसाद पोचला आहे. सगळे झाले खाली अनिकेत नाही बस. सगळ्यांची नावं नाही को घेऊ. आई केक नाही पुरा रोहित काका चल बाहेर. रे ही बघ हिला बघ केक पाहिजे बघ कशी लवकर केक दे केक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर धीरज. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर आंबा. हॅपी बर्थडे टू यू. मित्रांनो काल रात्री आलो आम्ही. लास्टच्या बोटने आलो मारवेवरून. आम्ही 12-10ची लास्ट बोट आहे त्या बोटने आलो. ॲक्च्युली काय झालं जत्रा फिरून झाली त्यानंतर मग जत्रेतून 7 वाजता आम्ही बाहेर निघालो आणि खूप ट्रॅफिक होती. खूप गर्दी होती आणि आपण गाडी नेली होती त्यासाठी काही टेन्शन नाही. आणि सर्व शाल स्वीटी योगेश डोली सर्व भेटले. आणि काल धीरजचा बड्डे पण होता. तर डोलीची सासरवाडी आपल्या अक्सालाच आहे धारोली गावात. तर योगेश पण होता. तर सर्वांनी मग प्लॅन केला का धीरजचा बड्डे पण सेलिब्रेशन करूया आपण. तर सर्व नंतर मग आम्ही धारोली गावामध्ये गेलो. मग तिकडेच धीरजचा बड्डे सेलिब्रेट केला. त्यानंतर मग योगेशच्या घरी जेवण वगैरे मस्तपैकी नंतर मग आम्ही निघालो. तर आमचा पण जायचा प्लॅन नव्हता जत्रेमध्ये. अचानक दुपारी 3 वाजता तयारी केली आणि निघालो. तर आम्ही तिघंच गेलो होतो मनस्वी मी आणि प्रांजल आणि बाकी सर्व मग तिकडे जत्रेतच भेटले. आणि ही जत्रा नवीन वर्ष चालू होतं तेव्हा फर्स्ट संडे सोडून सेकंड संडेला असते दरवर्षी. तारीख काय फिक्स नाही पण ही लगभग 9 ते 10 तारीखच्या आसपास येते. जसा फर्स्ट संडे समजा आता 1 तारीखला आला तर ही जत्रा मग 7-8 तारखेला येईल. तर यावेळीच मंडेला आला होता 1 तारीख. त्यामुळे ही 14 तारीखला जत्रा झाली. ही जत्रेला 12वीचा सण देखील म्हणतात. दरवर्षी आम्ही जातो जत्रेला. तर यावर्षी पण जाऊन आलो. तर खूप धमाल केली. तर तुम्हाला कसा वाटला हा जत्रेचा व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि गोरायकर रोहित चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.